Good morning, my dear friends. Today we are going to see another writing skill question, and the name of that writing skill question is statement of purpose. What is statement of purpose? Statement of purpose म्हणजे काय? एकदम सोपा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती द्यायची आपल्या करिअरबद्दलची. ओके, काही त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. ओके, जस्ट लिसन मी. A statement of purpose, that is SOP, is an application made to a university to seek admission to a particular course. एखाद्या पर्टिक्युलर कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी केलेलं एक ॲप्लिकेशन वेगळ्या पद्धतीचं त्याला म्हणायचं स्टेटमेंट ऑफ पर्पज. त्याच्यामध्ये अजून पुढे माहिती आहे बघा. इट इज अन एसे विच डिस्क्राइब्स यू ॲज अ पर्सन, युअर एम्स अँड ॲम्बिशन. तो एक प्रकारचा एसे निबंध आहे की ज्या निबंधामध्ये तुम्ही काय करता, तुमचं एक व्यक्ती म्हणून एक्सप्लेनेशन देता की तुमचं एम काय आहे, तुमचं ॲम्बिशन काय, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, कसं करिअर डेव्हलप करायचं आहे, त्या संदर्भात तुम्ही लिहिलेला एक एसे म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर इन द प्रोसेस. म्हणजे तुम्हाला एखादं करिअर करायचं की समजा मी असं ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं आहे. मग डॉक्टर होण्याचं माझं ॲम्बिशन आहे. मग ते ॲम्बिशनच्या दरम्यान माझी सगळी झालेली प्रोसेस, डॉक्टर मी कसा झालो, काय झालं, माझं करिअर कसं सिलेक्ट केलं, मी काय काय करायला पाहिजे, ती सगळी माहिती लिहिणे म्हणजे त्याला म्हणायचं स्टेटमेंट ऑफ पर्पज. मग त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचा प्रवास कसा झाला तो आपण सांगू शकतो. द स्कोरल ऑर द ट्रान्सक्रिप्ट गिव्ज यू अकॅडमिक अचिव्हमेंट. It is objective, but SOP gives an idea about your innate qualities and is subjective in nature. The SOP gives you an opportunity to show the special qualities which make you distinct from the others. It explains why you want to join the course, what is your liking, how you have developed your liking. It justifies how you will be able to achieve your aim. की ज्या स्टेटमेंट ऑफ कोर्समध्ये तुम्ही तो कोर्स जॉईन का केला, काय काय तुम्हाला अनुभव आले, का तुम्हाला तो आवडतो, तुमचं सगळं अचिव्हमेंटची सगळी प्रोसेस या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये आपण एक्सप्लेन करतो. म्हणजे थोडक्यात स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे मला एखादं जर करिअर करायचं असेल तर ते करिअर करत असताना माझं काही एम आहे, मी ते एम अचीव करण्यासाठी मी कशा पद्धतीने प्रवास केला, मी कसं तिथपर्यंत पोचलो, मला कोणत्या अडचणी आल्या, थोडक्यात याचं निबंध वजा लिहिलेली माहिती म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. आता फॉर्मॅट ऑफ SOP, याला SOP असं पण म्हणतात, शॉर्टकटमध्ये याला काय म्हणतात, SOP, स्टेटमेंट ऑफ पर्पज, SOP. तर स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये काय होतं, सुरुवात काय करायची बघा. बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. पहिल्यांदा काय करायचं, बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन. आपलं पहिल्यांदा काय असेल, इंट्रोडक्शन. पहिल्यांदा आपलं इंट्रोडक्शन, स्वतःबद्दलची माहिती, इंट्रोडक्शन. टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड अँड मेंटल मेकअप अँड युअर एम, की ज्याच्यामध्ये आपलं इंट्रोडक्शनमध्ये पर्सनल बॅकग्राऊंड, आपली माहिती, आपलं एम काय आहे, त्याच्यामध्ये आपलं एम लिहायचं आहे, आपलं बॅकग्राऊंड, आपली माहिती लिहायची इंट्रोडक्शनमध्ये. सेकंड पार्ट, द सेकंड पॅरेग्राफ शुड स्पीक अबाउट व्हाय यू विश टू जॉईन दिस स्पेसिफिक कोर्स. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं आहे, व्हाय यू जॉईन द कोर्स, व्हाय यू जॉईन दिस कोर्स. हा कोर्स तुम्ही का जॉईन करताय, व्हाय डू यू जॉईन दिस कोर्स, व्हाय डू यू जॉईन दिस कोर्स, हा कोर्स तुम्ही का जॉईन करताय त्याच्याबद्दल तिथं माहिती लिहायची. और स्पेसिफिक प्रोग्राम और कोर्स और युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. मग कोर्स असेल, एखादा प्रोग्राम असेल, किंवा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ती गोष्ट तुम्ही का जॉईन करताय, का ती करताय. दुसरा पॅरेग्राफ त्याचा असेल. पहिला पॅरेग्राफ आहे इंट्रोडक्शनचा, स्वतःबद्दल माहिती. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तो कोर्स का जॉईन करताय त्याची माहिती. तिसरा पॅरेग्राफ, द थर्ड पॅरेग्राफ, राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल or suitable for this career goal or objective. Show how your hobbies and extracurricular activities would be helpful in strengthening your goals. तिसरा पॅरेग्राफ काय, राईट अबाउट युअर क्वालिटीज, तुमच्या क्वालिटीज लिहा. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं, तुमच्या क्वालिटीज लिहा. तुमच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीज, तुमची गुणवैशिष्ट्ये. मग त्याच्यामध्ये व्यावसायिक वैशिष्ट्य असेल, एखादा छंद असेल, एखादा उपक्रम असेल, तुमचं महत्त्वाचं एखादा मेन पॉईंट असेल, तो या ठिकाणी लिहायचं, लक्षात घ्या. द फोर्थ पॅरेग्राफ मेन्शन युअर एक्सपिरियन्स. चौथ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं आहे,
तुमचा एक्सपिरियन्स लिहायचा. द थर्ड पॅरेग्राफ इज अबाउट युअर एक्सपिरियन्स. आता एक्सपिरियन्स तुमच्या त्या क्षेत्रातील अनुभव, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही एखादा छाप पाडणारा एखादा एक्सपिरियन्स लिहा की ज्याचा समोरच्या व्यक्तीवर चांगला असा प्रभाव पडेल, असा तुमचा एक छानपैकी एक्सपिरियन्स लिहा. तुम्ही त्या फील्डमध्ये ज्या फील्डमध्ये काम करताय त्या फील्डमधला तुमचा अनुभव लिहा. अँड द लास्ट पॅरेग्राफ की ज्याच्यामध्ये कन्क्लुडिंग पॅरेग्राफ, स्टेट हाऊ ॲडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू. आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये एखादा तुम्हाला तो कोर्स कसा बेनिफिशियल आहे, कसा फायद्याचा आहे. बेनिफिशियल टू यू म्हणजे आपण म्हणतो ॲडव्हान्टेज, आपण असं म्हणूया ॲडव्हान्टेज ऑफ कोर्स. ॲडव्हान्टेज ऑफ कोर्स, त्या कोर्सचा फायदा. त्या कोर्सचा काय फायदा आहे तुम्हाला? तुम्ही ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेले, प्रवेश घेतलेले, ज्या संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलेले, त्याचा कसा फायदा तुम्हाला होणार आहे ती माहिती इथं लिहा. की तो कोर्स तुम्हाला कसा फायद्याचा होईल त्याच्याबद्दल माहिती लिहा. समजा आता या ठिकाणी समजा आपण असा विचार केला की मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं की मला MBBSला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा BMSला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर BMSला ॲडमिशन घ्यायचं तर मला नीट आणि CETचा चांगला अभ्यास करावा लागेल. मग माझं पहिल्यांदा एम काय येणार, BMSचा एम येणार. इंट्रोडक्शनमध्ये माझी माहिती येणार, स्वतःबद्दलची मी माहिती लिहिणार, माझं एम लिहिणार काय आहे ते, मला BMSला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा MBBSला ॲडमिशन घ्यायचं आहे. व्हाय डू यू जॉईन दिस कोर्स? तो कोर्स का जॉईन करतोय आपण? त्याचं कारण काय की माझं एम आहे डॉक्टर व्हायचं, मला सेवा करायची लोकांची वगैरे वगैरे. ते एम जे आहे ते कोर्स जॉईन करायचं कारण. क्वालिटीज काय आहेत त्याच्यामध्ये, बरोबर. तुमची गुणवैशिष्ट्य काय आहेत, व्यावसायिक कौशल्य काय आहे, तुमचा आवडणारा एखादा छंद कोणता आहे, महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे ते लिहा. एक्सपिरियन्स लिहा. तो कोर्स तुम्ही जेव्हा जॉईन केलेला आहे त्या कोर्सबद्दल तुम्हाला आलेला अनुभव लिहा. 1 वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये कोणता अनुभव येणार आहे, काय येऊ शकतो, काय आला आहे ते लिहा. आणि शेवटी त्या कोर्सचा फायदा काय, ॲडव्हान्टेज लिहा. तर या पद्धतीने आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिता येईल. हा मुद्दा तुम्हाला कळेल की 5 पॉईंट आहेत महत्त्वाचे. त्या 5 पॉईंटला अनुसरून आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे एक इसे टाईपमध्ये आपली वेगळी अशी माहिती लिहायची. ठीक आहे. आता प्रत्यक्षात आपण एक क्वेश्चन बघूया. एक्झॅक्टली आपण प्रश्न घेऊया स्टेटमेंट ऑफ पर्पजचा की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आपल्याला काय लिहायचं आहे. आता या ठिकाणी एक विषय मी थोडासा असा घेतो की आपण इंग्रजी विषय शिकतोय, मग इंग्रजी विषयाशी रिलेटेड की मला शिक्षक व्हायचं आहे असं मी ठरवलं आणि मी शिक्षक इंग्रजी विषयाचा होणार आहे आणि मी इंग्रजी विषयाचं काहीतरी अध्यापन करेल. मग त्यासाठी मी BEd कोर्स जॉईन केला आहे. त्या संदर्भामध्ये आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज हा विषय लिहूया. की आपण सुरुवातीला काय सांगणार आहे, स्वतःबद्दलची माहिती सांगणार आहे, काय कोर्स आहे, कोणता कोर्स जॉईन करायचा आहे ती आपण माहिती सांगणार आहे. तर ते वाक्य लिहायचं आहे. मग आपण असं म्हणूया की एक वाक्य आपण असं म्हणूया, इथं तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहा कोर्स कोणता जॉईन करणार आहे तुला. आय एम डुईंग माय BEd कोर्स. आय एम डुईंग माय BEd कोर्स. मी BEdचा कोर्स करतोय, मला BEd कोर्स करायचा आहे. मी कुठल्या भागातला, मी अगदी ग्रामीण भागातला आहे. आय एम फ्रॉम रुरल एरिया. आय एम फ्रॉम रुरल एरिया. मी ग्रामीण भागातून आलो. आय एम फ्रॉम रुरल एरिया. I come from small village in Sangli district. I come from एखादं गावाचं नाव लिहूया आपण.
सोपं असं. ओके. आय कम फ्रॉम, छोटंसं नाव देतो, राजापूर फ्रॉम सांगली डिस्ट्रिक्ट. आय कम फ्रॉम राजापूर इन सांगली डिस्ट्रिक्ट. आय कम फ्रॉम राजापूर इन सांगली डिस्ट्रिक्ट. आय कम फ्रॉम राजापूर इन सांगली डिस्ट्रिक्ट. राजापूर, सांगली जिल्ह्यातील राजापूर या गावामधून मी आहे. आणि तो मुलगा सांगतोय स्वतःबद्दलची माहिती. माय फादर इज अ टीचर. माय फादर इज ए टीचर. त्याचे वडील कोण आहेत? शिक्षक आहेत. मग ते एका शाळेमध्ये काम करतात. ही इज टीचिंग इन प्रायव्हेट स्कूल. ही इज टीचिंग इन प्रायव्हेट स्कूल. एका प्रायव्हेट स्कूलमध्ये ते काम करतात. हा पहिला पॅरेग्राफ झाला की तो BEd कोर्स करायचा आहे, ग्रामीण भागातला आहे, सांगली जिल्ह्यातला आहे, त्याचे वडील शिक्षक आहेत, वगैरे वगैरे. आपण कशी या पद्धतीने माहिती लिहू शकतो. असं लिहिलं तरी चालेल. आय एम फ्रॉम राजापूर इन सांगली डिस्ट्रिक्ट अँड आय हॅव डिसाइडेड टू अँड आय एम डुईंग माय BEd कोर्स. आय एम फ्रॉम रुरल एरिया. वाक्य कुठंही पुढं मागे झालं तरी काय हरकत नाही, सुरुवात व्यवस्थित करायची. पण आपलं एम काय, ते एम पहिल्यांदा आपण सांगितलं. आय एम डुईंग माय BEd कोर्स. मी BEd कोर्स करतोय आणि मी ग्रामीण भागातला आहे. मी सांगली जिल्ह्यातील राजापूर या गावामधून आहे आणि माझे वडील शिक्षक आहेत, ते एका प्रायव्हेट स्कूलमध्ये काम करतात. हा झाला पहिला पॅरेग्राफ. ओके. सेकंड पॅरेग्राफ बघा. आता त्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हाय यू विश टू जॉईन दिस कोर्स. हा कोर्स तुम्हाला का जॉईन करायचा आहे ते आपल्याला सांगायचं आहे, बरोबर. तर तो असं म्हणतोय की मला माझ्या वडिलांच्याकडून इन्स्पिरेशन वगैरे मिळालं. आय गॉट इन्स्पिरेशन फ्रॉम माय फादर. आय गॉट इन्स्पिरेशन फ्रॉम माय फादर. आय गॉट इन्स्पिरेशन फ्रॉम माय फादर. मला माझ्या वडिलांच्याकडून एक प्रेरणा मिळाली. आता प्रेरणा कशी मिळाली की माझे वडील शिकवतात आणि मला त्यांचं टीचिंग आवडतं. आय लाईक द टीचिंग ऑफ माय फादर. आय लाईक द टीचिंग. आय लाईक द टीचिंग ऑफ माय फादर. मला त्यांचं टीचिंग आवडतं. अनेक मुलं त्यांचा रिस्पेक्ट करतात. मेनी स्टुडंट्स रिस्पेक्ट माय फादर. मेनी स्टुडंट्स रिस्पेक्ट माय फादर. अनेक मुलं माझ्या वडिलांचा रिस्पेक्ट करतात. They come to take proper advice. They come to take proper advice. विशिष्ट प्रॉपर ॲडवाईस घेण्यासाठी अनेक विद्यार्थी माझ्या वडिलांच्याकडे येतात. माझे वडील अतिशय हुशार आहेत. ही इज व्हेरी क्लेवर. ही इज व्हेरी क्लेवर. ही इज व्हेरी क्लेवर. त्यात ते खूप हुशार आहेत. छोटी छोटी आणि सोपी सोपी वाक्य बनवते आपण, की जेणेकरून तुम्हाला पण कळेल आणि आपल्याला लिहिताना काही अडचण येणार नाही. आणि म्हणून मी काय केले, सो आय डिसाइडेड टू बिकम ए टीचर. सो I decided to
बिकम ए टीचर, आणि म्हणून मी टीचर व्हायचं ठरवलेलं आहे. ओके, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहिलं की मला इन्स्पिरेशन वडिलांच्याकडून मिळालं. माझ्या वडिलांना शिकवायला खूप आवडतं आणि वडिलांचं शिकवणं मला खूप आवडतं. मेनी स्टुडंट्स त्यांचा रिस्पेक्ट करतात. अनेक मुलं त्यांचा प्रॉपर ॲडवाईस घेण्यासाठी येतात. ते हुशार आहेत आणि म्हणून मी शिक्षक व्हायचं ठरवलं. कोणती वाक्य आपण या पद्धतीने लिहू शकतो. ओके, आता थर्ड पॅरेग्राफ बघा. तर तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, राईट अबाउट युअर क्वालिटीज, की तुमच्या क्वालिटीज वगैरे त्याच्यामध्ये. आता आपल्या क्वालिटीज लिहायच्यात, आपण इंग्लिशबद्दल बोलतोय तर आपण आता लिहू शकतो ना की माझं इंग्रजी पहिल्यापासून चांगलं आहे. तिसरा पॅरेग्राफ आपल्याला लिहायचा आहे. तर मी हे थोडंसं इरेज करतो, तुम्हाला दिसेल की नाही मला शंका आहे. ठीक आहे. थर्ड पॅरेग्राफ बघा आता. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला असं लिहायचं की मी इंग्लिशमध्ये नेहमी चांगला होतो. मला इंग्रजी खूप आवडायचं आणि माझं इंग्रजी पहिल्यापासून चांगलं होतं. माय इंग्लिश वॉज ऑलवेज गुड. माय इंग्लिश वॉज ऑलवेज गुड. कुठपासून? फ्रॉम माय चाइल्डहुड असं म्हणूया. माय इंग्लिश वॉज ऑलवेज गुड फ्रॉम माय चाइल्डहुड, म्हणजे अगदी बालपणापासून माझं इंग्रजी चांगलं होतं. आय ऑलवेज लाईक टू रीड. आय ऑलवेज लाईक टू रीड इंग्लिश newspapers. I always like to read English newspapers, magazines, and short stories. शॉर्ट स्टोरीज वगैरे मला वाचायला आवडतं. न्यूजपेपर वाचायला आवडायचा. I used to read novel also. I used to read novel. म्हणजे मी नॉवेल सुद्धा वाचायचो. I used to read novel also. नॉवेल पण वाचायचो. Many times I used to watch English movies. असं पण लिहा. Many times I watched English movies. इंग्लिश मूवीज मी बघायचो. I always took part in inter-school competition. I always took part in inter-school competition. I always took part in inter-school competition. इंटर-स्कूल कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा मी भाग घ्यायचो. I always stood first in the exam. I always stood first in the exam. परीक्षेमध्ये मी नेहमी पहिला असायचो. इंग्लिश विषयामध्ये सुद्धा मी पहिला असायचो किंवा चांगले मार्क्स मला मिळवायचो. I also got
आय ऑल्सो गॉट किंवा अचीव म्हणू शकतो आपण या ठिकाणी. आय ऑल्सो गॉट और अचीव गुड मार्क्स इन इंग्लिश सब्जेक्ट. इंग्लिश विषयामध्ये सुद्धा मी चांगले मार्क्स मिळवायचो. 12वी नंतर आफ्टर 12th स्टँडर्ड, आफ्टर 12th स्टँडर्ड 12वी नंतर मी काय केलं, आय स्टार्टेड कोचिंग क्लास. आफ्टर 12th स्टँडर्ड आय स्टार्टेड माय ओन, माझे स्वतःचे, आय स्टार्टेड माय ओन कोचिंग क्लासेस. आफ्टर 12th स्टँडर्ड आय स्टार्टेड माय ओन कोचिंग क्लासेस. 12वी नंतर मी माझे स्वतःचे कोचिंग क्लासेस सुरू केले. कशासाठी? इंग्लिश सब्जेक्टसाठी. आफ्टर 12th स्टँडर्ड आय स्टार्टेड माय ओन कोचिंग क्लासेस. पुढं म्हणूया आपलं ओन कोचिंग क्लासेस फॉर इंग्लिश सब्जेक्ट. फॉर इंग्लिश सब्जेक्ट. इंग्लिश सब्जेक्टसाठी मी स्वतःचे कोचिंग क्लासेस सुरू केले. अनेक मुलं क्लासला यायची, त्या मुलांना माझं टीचिंग आवडायचं. मेनी स्टुडंट्स केम टू क्लास. मेनी स्टुडंट्स केम किंवा मेनी स्टुडंट्स जॉईन माय क्लास. अनेक मुलांनी माझा क्लास जॉईन केला. मेनी स्टुडंट्स जॉईन माय क्लास. दे लाईक माय टीचिंग. त्यांना माझं टीचिंग आवडायचं. दे लाईक माय टीचिंग. त्यांना माझं टीचिंग आवडायचं. ठीक आहे. आता या पॅरेग्राफमध्ये आपण काय लिहिलं बघा, की माझा बालपणापासून इंग्रजी विषय चांगला होता. मी इंग्लिश न्यूजपेपर, मॅगझिन, शॉर्ट स्टोरीज किंवा नॉव्हेल वाचायचो. इंग्लिश मूव्हीज बघायचो. शाळेच्या स्पर्धेमध्ये मी नेहमी भाग घ्यायचो. नेहमी पहिला असायचो. चांगले मार्क्स मला मिळायचे इंग्लिश विषयामध्ये. 12वी नंतर मी ठरवलं की आपण आपले स्वतःचे इंग्लिशचे कोचिंग क्लासेस सुरू करूया. ते क्लास सुरू केले. अनेक मुलं तिथं सहभागी झाली. मुलांना माझं टीचिंग आवडायला लागलं. मग या पद्धतीने माझं इंग्रजीबद्दलचं जे काही प्रभुत्व आहे ते हळूहळू 12वी नंतर वाढत गेलं. लक्षात घ्या, आपण काय करतोय की मी माझं करिअर कसं केलं. ज्या फील्डमध्ये मी BEdमध्ये आलोय, मी BEd करतोय, ठरवलंय मी, तर कशा पद्धतीने मी त्या BEdच्या प्रोसेसमध्ये येऊन पोचलो, कशा पद्धतीने मी शिक्षक होण्याच्या वाटेने निघालो, कसा माझा प्रवास झाला, ते आपण इथं सांगतोय. आणि आपल्याला कोणत्याही फील्डबद्दल तेच सांगायचंय, तेच लिहायचंय. ठीक आहे. इथपर्यंत कळालंय. पुढचा पाठ बघूया. पुढे बघूया. आता 4था पॅरेग्राफ बघा. 4th पॅरेग्राफमध्ये तुम्हाला तुमचा अनुभव सांगायचा आहे त्या फील्डमधला, वेगळा असा काय असेल तर तो, की तुमची छाप पाडणारी काही वैशिष्ट्य वगैरे काय असेल तर ते लिहायचंय. आता पुढे लिहूया आपण. माय अदर कलिग्स प्रेज मी फॉर माय परफॉर्मन्स. म्हणजे माझे दुसरे मित्र माझ्या परफॉर्मन्स बद्दल अगदी स्तुती करायचे. ओके. माय फ्रेंड्स अँड मेनी अदर. माझे मित्र आणि दुसरे माणसं. माय फ्रेंड्स अँड मेनी अदर कलिग्स. आपण असं म्हणूया फ्रेंड्स, कलिग्स किंवा रिलेटिव्स काही म्हणू शकतो आपण. माय फ्रेंड्स अँड मेनी अदर माय and many other my colleagues always praise me. Always praised me. ते नेहमी माझी स्तुती करायचे. त्या सगळ्यांना माझं खूप कौतुक वाटायचं.
आय लर्न ए लॉट फ्रॉम देम. आता काही माणसं माझे अनेक काही जण स्तुती करायची आणि त्यामुळे मला एकदम प्रेरणा मिळायची. आय गॉट इन्स्पिरेशन फ्रॉम देम. ओके. आय लर्न ए लॉट फ्रॉम देम. आय लर्न ए लॉट. आय लर्न ए लॉट फ्रॉम देम. आय लर्न ए लॉट फ्रॉम देम. त्यांच्याकडून मी बऱ्याचशा काही गोष्टी शिकलो. देअर गायडन्स इज ऑलवेज. त्यांनी केलेला जो गायडन्स होता तो मला खूप महत्त्वाचा ठरला. देअर गायडन्स इज ऑलवेज फ्रूटफुल टू मी. Their guidance is always fruitful. F-R-U-I-T. Their guidance is always fruitful. Their guidance is always fruitful to me. माझ्यासाठी त्यांचा गायडन्स नेहमी असा फायदेशीरच ठरला. Their guidance is always fruitful to me. आणि तो माझ्या BEdच्या कोर्ससाठी सुद्धा उपयोगी ठरला. इट वॉज व्हेरी हेल्पफुल फॉर माय BEd कोर्स ऑल्सो. इट वॉज व्हेरी हेल्पफुल. It was very helpful for my BEd course also. It was very helpful for my BEd course also. तो मला माझ्या BEdच्या कोर्ससाठी सुद्धा उपयोगी पडला. आता कोचिंग क्लासेसचा सुद्धा मला इथं बेनिफिट झाला असं पण आपण म्हणू शकतो. बिकॉज ऑफ द कोचिंग क्लासेस, त्या कोचिंग क्लासेसमुळे आय गॉट लॉट ऑफ ॲडव्हान्टेजेस फ्रॉम दिस कोचिंग क्लासेस. कोचिंग क्लासेस म्हणून मला अनेक फायदे या BEdच्या कोर्ससाठी झाले. हा चौथा पॅरेग्राफ झाला. आता शेवटचा पॅरेग्राफ आपल्याला लिहायचा आहे. या पॅरेग्राफमध्ये काय लिहिलं की आपल्याला फायदा कसा झाला, अनेक गोष्टी मला कळाल्या, मित्रांच्यामुळे मला अनेक लोकांच्यामुळे त्याचा बेनिफिट झाला, BEd कोर्सला त्याची मदत झाली. इथे एखादा एक्सपिरियन्स पण छोटासा शॉर्टमध्ये आपण लिहू शकतो. शेवटचा पॅरेग्राफ बघा. आता त्याच्यामध्ये प्रवेश घेतलेला कोर्स आणि याच्याबद्दलची माहिती लिहायची. कोर्सबद्दल ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं तिथं माय कॉलेज इज व्हेरी पॉप्युलर. माय कॉलेज इज व्हेरी पॉप्युलर. माझं कॉलेज एकदम पॉप्युलर आहे. माय कॉलेज इज व्हेरी पॉप्युलर इन द शिवाजी युनिव्हर्सिटी. माय कॉलेज इज व्हेरी पॉप्युलर इन द शिवाजी युनिव्हर्सिटी. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये माझं कॉलेज खूप पॉप्युलर आहे. इट इज वेल नोन फॉर अर्न अँड लर्न स्कीम. असं पण आहे बघा. इट इज वेल नोन फॉर अर्न अँड लर्न. अर्न आणि लर्न, कमवा आणि शिका, याच्यासाठी ते फेमस आहे. इट टीचेस सेल्फ रिस्पेक्ट. इट टीचेस सेल्फ रिस्पेक्ट. सेल्फ रिस्पेक्ट आपल्याला ते शिकवतो. सेल्फ रिस्पेक्ट, डिग्निटी. इट टीचेस सेल्फ रिस्पेक्ट, डिग्निटी अँड इम्पॉर्टन्स ऑफ लेबर. अँड importance of labor. कष्टाचं महत्त्व, श्रमाचं महत्त्व, भव्यता, दिव्यता, उदात्तपणा, स्वतःबद्दलचा स्वाभिमान, या सगळ्या गोष्टी मी कॉलेजमधून शिकलो. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये असणाऱ्या त्या कॉलेजमधून आणि ह्या अर्न आणि लर्न स्कीममधून शिकलो
की कमवा आणि शिका, याच्यामधून आपण या सगळ्या गोष्टी शिकलो. सो आय ॲडमिटेड टू दॅट कॉलेज, आणि म्हणून मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. सो आय ॲडमिटेड टू दॅट कॉलेज. सो आय ॲडमिटेड टू दॅट कॉलेज, आणि म्हणून त्या कॉलेजमध्ये मी ॲडमिट झालो. मी ते ॲडमिशन वगैरे घेतलं. माय डिसिजन विल प्रूव्ह व्हेरी हेल्पफुल. माझ्या डिसिजनचा कदाचित तुम्हाला फायदाच होईल. माय डिसिजन विल बी हेल्पफुल. माय डिसिजन विल प्रूव्ह व्हेरी हेल्पफुल. कशासाठी? फॉर माय ब्राईट फ्युचर, की माझ्या फ्युचरसाठी हे डिसिजन खरोखरच चांगलं असेल. म्हणजे माझं फ्युचर एकदम ब्राईट असेल, की मी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे. आय विल डेफिनेटली अचीव सक्सेस इन माय लाईफ. आय विल डेफिनेटली अचीव सक्सेस इन माय लाईफ. आय विल डेफिनेटली अचीव सक्सेस इन माय लाईफ. मी खरोखरच माझ्या आयुष्यामध्ये यश मिळवेन. ठीक आहे. तर या पद्धतीने झालं आहे SOP, स्टेटमेंट ऑफ पर्पज, की मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, कशा पद्धतीने यश मिळवायचं आहे, त्या संदर्भात लिहिलेला हा एसे टाईपमध्ये परिचय, की ज्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्सचा जास्तीत जास्त वापर करा. एखादा घटना, भूतकाळातला प्रसंग कोणता सांगायचा असेल भूतकाळ वापरा, भविष्यकाळ, सगळ्या प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्सचा वापर करून हा स्टेटमेंट ऑफ पर्पज हा प्रश्न लिहायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मला वाटते तुम्हाला हा प्रश्न नक्कीच कळालेला असेल. मी जे वाक्य ब्लॅकबोर्डवरती लिहिले ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा, आणि वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, की एखाद्याला B.Pharm करायचं आहे, एखाद्याला वेगळा कोर्स कोणता तरी करायचा आहे, एखाद्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, एखाद्याला कॉम्प्युटरचा कोर्स करायचा आहे, त्या संदर्भातलं स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्ही स्वतःच्या मनाने लिहा. ओके गाईज, थँक्यू व्हेरी मच. गुड डे.